कंपनी होती दादा, जे हिरे विकत घ्या, डुप्लिकेट हिरे, त्याचं जाळ एवढं पसरलं की कोट्यावधींची फसवणूक झालेली आहे राज्यामध्ये. अशा प्रकारे काही स्कॅम समोर येतात. ते माझं स्पष्ट बोलायचं तर लोक सुद्धा प्रलोभनाला बळी पडतात. उगाच 2 पैसे मिळतात म्हणून त्याच्या मागे वाहवत जाणं आणि हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे. तर अशा कंपन्यांचं फावतं. आता अशा कंपन्यांना ह्या जर गोष्टी केल्या असेल, आता याच्यावर नियंत्रण कोणाचंच नाही, ना सरकारचं नाही आहे, ना कोणी काही करू शकत नाही. आपण जनतेनंच अशा पद्धतीनं गुंतवणूक करताना विश्वासार्ह ठिकाणी केली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. जनतेचं एक भूमिका याच्यामध्ये महत्वाची मला तरी असं वाटतं. जी कंपनी आणि ही कोणती का कंपनी असत नाही, आता लोक एकाच वेळेस गुंतवणूक करतात आणि एकाच वेळेस मागायला जातात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीनं क्षोभ निर्माण होत असतो सगळ्या आर्थिक संस्थेत, असं मला तरी वाटतं. माझा अभ्यास एखाद्याच कमी असेल याच्यामध्ये, परंतु याला लोकच जबाबदारी असं माझं स्पष्ट मध्ये. लोकांनी आता या संदर्भात गुंतवणूक करताना 2 पैसे कमी मिळतील पण विश्वासार्ह ठिकाणी केली पाहिजे. दादा, आपल्या जिल्ह्याचा एक प्रश्न आहे. जो काही जन्मदर आहे लेकरांचा पाहायला गेला तर मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे. 1000 मुलांमागे फक्त 889 मुली आहेत. दुसरीकडे आता बक्षीस ठेवण्याची वेळ आली की जे काही कोणी गर्भपात किंवा गर्भलिंग निदान करत असेल तर त्यांची ते रोखलं तर 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे. ही स्थिती समोर येते. खऱ्या अर्थानं अनेक इनलिगल गर्भपात केले जातात. फक्त आपल्या जिल्ह्यात नाही, राज्यात. मागच्या काळात जालना आणि संभाजीनगरात काही डॉक्टर्स पकडले गेलेले आहेत आणि हे सगळं चालतं सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने. आपण येणाऱ्या काळामध्ये मागच्या एक 5-10 वर्षापूर्वी याच्यामध्ये जागरूकता झाली होती चांगल्या पद्धतीने, त्यामुळे जन्मदर वधारला होता. तो पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक तीव्र पावलं ड्राईव्ह याच्यात घ्यावा लागेल असं मला तरी वाटतं. आता तुम्ही ते बनावट औषधींसंदर्भात आवाज उठवला होता, त्यानंतर त्याचा परिणाम पाहायला मिळाला, कारवाई देखील झाल्या. मात्र कोरोना काळापासून बरेचशा अशा काही कंपन्या आहेत त्यांनी चांगलं काम केलं, मात्र त्यांच्या कोट्यवधींची बिलं देण्यात आलेली नाहीयेत आणि सरकार याकडे दुर्लक्ष करते किंवा प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. वेळ प्रसंगी जर जे नवीन व्हायरस आलाय ते संकट निर्माण झालं तर कोणी पुरवठा करणार नाही, मग त्यावेळेस राज्याला तोंड द्यावं लागेल. सरकारने पहिली गोष्ट तर औषधीच पूर्णपणे खरेदी होत नाही. खरेदी केलं तर त्यांचे बिल निघाल्यासाठी मात्र सरकारची ती जबाबदारी की ताबडतोब अशा पद्धतीनं कंपन्यांचा जे काही व्यवहार आहे तो पूर्ण केला पाहिजे. आता जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यामध्ये सोशल मीडियावर अशा प्रकारे ईव्हीएमचं जो बटन आहे ते दाबलं जातंय आणि थेट अपलोड केला जातोय व्हिडिओ. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आहे. हे बीडचं व्हिडिओ आहे. हे गजा गोटे नावाचा व्यक्ती आहे. वाल्मिक कराडांचा समर्थक असल्याचा दावा केला जातोय आणि मतदानाच्या केंद्रात कुणालाही मोबाईलला परवानगी नसताना हा व्हिडिओ बनवत होता आणि पुण्याहून जेव्हा कराड यांना आणण्यात आलं तर हा ताफ्यात पण होता, त्याचा देखील त्याने व्हिडिओ टाकला असं सगळे आरोप होते. बीडमधील निवडणुकीचं, विशेषतः परळीतील निवडणुकीचे काही व्हिडिओ त्याच दिवशी बाहेर आले होते. प्रत्यक्षात तिथल्या उमेदवाराला सुद्धा मतदान केंद्रात जाऊ दिलं गेलं नाही. जो एनसीपी शरद पवार गटाचा उमेदवार होता याला मतदान केंद्रात जाऊ दिलं गेलं नाही. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांना इंटरफेअर करता आला नाही, पोलिसांना सुद्धा हाकलून लावलं. हे व्हिडिओ समोर आले, मात्र काही नवीन नाही. आता छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न पहिल्या टप्पा 31 मार्च पर्यंत पूर्ण करा.